हाय गाईज, आज बनवतो आपण स्वीट कॉर्न सँडविच. तो कसं बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. त्यासाठी आधी आपण स्वीट कॉर्न घेऊया. हे उकडून घेतलेले आहेत. आता आपण त्यात थोडेसे व्हेजिटेबल्स घेऊया, म्हणजे कांदा तो आपण चॉप करून घेतलेला बारीक असा, बघू शकता तुम्ही. त्यानंतर सिमला मिरची, मग घेऊया आपण टोमॅटो, हे सगळं आधी आपण एकत्र करून घेऊया. वेगळे पण एकत्र करून घेतलेलं आहे. आता त्यात टाकणार थोडंसं तिखट, म्हणजे घरचा मसाला. त्यानंतर टाकूया आपण थोडंसं मीठ, चवीनुसार, म्हणजे पण थोडंसंच. मग त्यात आपण टाकणार ऑर्गॅनो थोडंसं. मग टाकूया चिली फ्लेक्स. आता इथे चिली फ्लेक्स आपलं टाकून झालेलं आहे. आता आपण त्यात टाकूया थोडंसं मेयोनीज. आणि आपण थोडंसं टाकूया केचप, म्हणजे टोमॅटो सॉस. एकदम किंचित टाकायचं, तो जास्त नाही टाकायचा. पाव चमचा. आता आपण त्याला मस्तपैकी असं एकत्र करून घेऊया. इथे आता आपण एकत्र करून घेतलेले. इथे आपण आता ब्रेड घेऊया. इथे आता आपण ब्रेड घेतलेले आहेत. इथे आता आपण पहिले ब्रेडला शेजवान चटणी लावून घेतोय. बघू शकता तुम्ही. मस्त अशी शेजवान चटणी आपण लावलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण त्यात जे आपण आधी मिक्स करून घेतलेले आहेत ते भरून घेऊया. लोडेड असं भरायचं फुल. आता आपण दुसऱ्या ब्रेडला पण तसंच राहून घेऊया. त्यात आपण लावून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. थोडंसं आपण दुसऱ्या बेडला पण शेजवान चटणी लावून.
आता इथे आपली शेजवान चटणी लावून झालेली आहे. तर आपण ते चीज खिसून टाकणार आहोत. आता आपण चीज खिसून टाकूया ह्याच्यात. मस्त की आपण फुल असं चीज खिसून टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण त्यावेळेस तो दुसरा ब्रेड ठेवून घेऊया. बंद करून घेऊया आपण दोन्ही ब्रेड. एक साईडला आपला तवा पण तापवा ठेवलेला आहे. त्या मस्तपैकी आता ह्याला क्रिस्पी असं भाजून घेऊया. हे बघ, इथे आपण तवा तापवा ठेवलेला, बटर लावून घेतोय आपण. ते आता आपण फर्स्ट सँडविच ठेवून घेऊया. गॅस आपलं कमी आहे. इथे तर आपण पलटी मारून घेतलेलं आहे. मस्तपैकी कलर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. असंच आपल्याला भाजून घ्यायचं दुसरी साईड पण. इथे आता आपण काढून घेऊया. ह्याला भाजून घेतलेलं आहे दोन्ही साईडून. इथे आता आपण ह्याला काढून घेऊया आणि ह्यालाच दुसरं ठेवूया. दुसरं पण आपल्याला तसंच भाजायचं आहे. ते दुसऱ्याला ठेवून घेऊया आपण. बघा इथे एक काढलंय मस्त. आता आपण त्याला मस्त कुरकुरीत झटडक आहे कट करून घेऊया. गरमच आहे. बघा मस्त असं झालेलं आहे आपला, बघू शकता तुम्ही. हे बघा मस्तपैकी त्या आपला टेस्टी असा सँडविच रेडी झालेला आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.